मराठी, ते धडक ते धडक। तासगाव तालुक्यातील सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या आपल्या नव्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। बेदाना व्यापाऱ्यास गंडा घालणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय। 80 लाखांचा गंडा घालणाऱ्या कर्नाटकातील तिघांना तासगाव पोलिसांनी अटक केली आहे। अटकेत असणाऱ्या तिघांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। तर या प्रकरणातील अन्य 12 फरार आरोपींचा तपास तासगाव पोलिसांनी सुरू केलाय। तासगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील व्यापारी अनिल कुमार पांडुरंग पाटील यांना जमखंडी भागात बेदाना युनिटची उभारणी केल्यास मोठा नफा मिळवून देतो, तसेच जमखंडी भागातील सर्व उत्पादित बेदाना तुमच्या दुकानात विक्रीसाठी पाठवतो असे आमिष दाखवून बेदाना व्यवहारात 78,58,168 रुपयांची फसवणूक करण्यात आली होती। याबाबत कर्नाटकातील 15 जणांविरोधात 30 जून रोजी तासगाव पोलिसात पाटील यांनी गुन्हा दाखल केला होता। या प्रकरणी फसवणुकीतील मुख्य संशयित श्रीधर बसाप्पा कासार, जगदीश हनुमंत हुगार आणि राजेश नंदाप्पा गौरोजी तिघेजण राहणार तोडलबागी, तालुका जमखंडी, कर्नाटक यांना तासगाव पोलिसांनी अटक केली आहे। या तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने या तिघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। तर या गुन्ह्यातील अन्य 12 आरोपी फरार असून तासगाव पोलिसांकडून त्यांचा देखील शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। या 3 संशयितांना अटक करण्यासाठी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश घोरपडे, कॉन्स्टेबल हनुमंत गवळी व जयराम चव्हाण यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे। किरण देवकुळे यांच्यासह जिओ मराठी न्यूज तासगाव। जिओ मराठी, ते धडक ते धडक।